पैसा दिला पाहिजे. समाजानं पैसा द्यावा, मुनींनी हातात शस्त्र घ्यायची गरज नाही. नाही, आम्ही शस्त्र घेऊ म्हणजे मी आदेश आहे ना, मी जैन मुनी आहेत. पण मला जर कोणी मारायला येत असेल, माझ्या आमचं मंदिर तोडलं होते, पुरे नष्ट झालं आहे ते. काल आमचे साध्वी जी रस्त्यात चालतात त्यांच्यावर तुम्ही वार करता. तो अहिंसा धर्म, आमचा अहिंसा परमो धर्म, अहिंसा धर्म तथैव च. यदि धर्म को बचाने के लिए यदि शस्त्र उठाना पड़े तो हर व्यक्ति को वो कर्तव्य के शस्त्र उठाना चाहिए. या मुद्द्याबरोबरच दुसरं एक तुमचं त्यावेळचं वक्तव्य होतं की आम्ही राजकीय पक्ष काढू आणि इलेक्शन लढू. तर ते त्यावेळेला बोलायच्या ओघात तुम्ही बोलला होतात का तुम्हाला असं वाटतं की हे जे सगळे प्रश्न आहेत तुम्ही सांगतात ते जैन धर्मियांचे, त्याच्यासाठी राजकीय पक्ष बनायला हवं, इलेक्शन्स लढायला हव्यात आणि सत्ता मिळवायला हवी? बघा, मी जीवदया प्रेमी आहे, जैन धर्माचा जीवदया. मी म्हटलं, एका कोंबडीमुळे एका मुनीने आवाहन केलं की यांना तुम्ही वोट देऊ नका. पण मी त्या मुनींना आव्हान आहे की मी आता लाखो हजारो कबूतर मिळले, तू का बरं चूप आहे? म्हणजे तू इलेक्शनसाठी करत आहे का, मतलब जितासाठी करत आहे का? माझं असं म्हणणं आहे की आपण जो समोरचं जे माझं जो पाऊल आहे, मला देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायला मला टाईम मागून राहिला, 15 दिवसाचं अल्टिमेट दिलं. मी कोर्टाचा अनादर केला नाही. मी पहिले म्हटलं माझं नाही झालं ते अनशन करा. मी 11 तारखेला अनशन केलं, 7 तारखेला येणार मी आलो नाही, कारण की मी 11 तारखेलाच गेलो. काही लोकांना मला टोकलं, रोखलं. मला असं वाटलं की तिथं जावं आणि ह्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं, कारण की ह्या धर्माचा आड घेऊन हा मारवाडी आणि मारवाडीचा विवाद करायचा आहे. मी मनात म्हटलं, मी राजसाहेबांचं समर्थक आहे, पहिल्यापासून त्यांची भाषणावरून बोललो. मी राजसाहेबांना म्हटलं, साहेब तुम्हाला जर महाराष्ट्राची तुम्हाला हित असेल तो मराठीचा विवाद तुम्ही संपवू शकता, तुम्ही का बरं संपवू शकत नाही? राष्ट्र वाचवायचं आहे ना आम्हाला. हा विवाद फक्त इलेक्शनच्या वोटसाठी. मला वाटलं का आता आपल्याला एक कोंबडीमध्ये जैन समाज एकत्रित होऊ शकते, तर कशाला इकडे तिकडे जायचं? आम्ही स्वतःच आमची जैन लोक उभी करू आणि आमचे नगरपालिकेत करू. जाते आमचं नगरसेवक राहणार तर आम्हाला पण अन्याय मिळेल. आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं. आता ते आता इथं शिवसेना इथं BJP हारली, शिवसेना हारली, पुरा लालबागमध्ये मारवाडी परेशान आहेत. कोणा मोठ्या मोठ्या मंत्री करतात, तुम्ही आम्हाला वोट दिले का? अशी जर आमच्यावर अत्याचार होत असेल तर आम्हाला आम्ही जे लोकांना, मी ते लोक आले बोले महाराज आपली पार्टी खोलो, म्हणजे आशीर्वाद आहे माझा, करा. पण आता तर दुसरे हार्दिकजी हुंडिया करून पत्रकार जगतमध्ये आहेत, म्हणे की हार्दिकजी आप संभालो इसको, हम आशीर्वाद दे सकते. माझा पाठिंबा जो माझ्या धर्मासाठी करतात त्या पार्टीला माझा पाठिंबा आहे. अशी कोणती पार्टी आहे का की जी तुमच्या धर्माच्या विरोधात जाऊ शकते? असं आहे की महाराष्ट्राच्या असा कुठलाही आता पक्ष उरलेला नाहीये की जो जैन धर्माच्या विरोधात काही करू शकतो? बघा, हाच एक जैन धर्म आहे. कोणाचं मंदिर तोडून, कोणाचं घर तोडून हा जैन समाजानं आपले जिनालय बांधलेले नाही आहे. हजारो वर्ष प्राचीन आमचं हे जैन धर्म आहे. हा सनातनाचा धर्म आहे. महाराणा प्रताप पासून आंध्रा तेलंगणामध्ये राहिलेला आहे. आमचे जे हिरसुरी होते त्यांना अकबरला प्रतिबोध दिलेला आहे. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आता आमच्या समाजावर का बरं? आता तुम्ही मला विचार सांगा, आमची हत्नी गायब केली, आमचं वेले पार्लाचं मंदिर तुम्ही बुलडोझरनं तोडलं, अलिगलमध्ये मस्जिद बनल्या तुम्ही तोडल्या का? याच्यामध्ये ही सरकारची मैंने कहा योगी मोदी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, तेरे अंदर जो गद्दार नेता बसे जो समाज को तोड़ते देश को तोड़े उसकी खेर नहीं. असे कोण आहेत नेते सत्तेमध्ये बसलेले? आहेत ते, तसं मी नाव घेणं मी असं विशेष समजतो. लोकांना जनताला माहित आहे ते कोण आहे. ते माझा पाठीमागं लागला, मी तर फक्कड आहे, माझं काही नाही आहे. माझे प्राण जर गेले तर चालेल, पण त्याला मी सोडणार नाही. त्याला एकच जण आहे? हा, नाही, एकच म्हणजे देवेंद्र फडणवीसजी जे आहेत ते. बघा, मला जे 2 नेता आले होते त्यांचं नाव घेणं नाही आहे. ते मी 15 दिवसांना तोडा काढू, अजून काही तोडा निघाला नाही. तर माझी तयारी आहे काही ना काही करावं. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राची जी जनता आहे, तुम्ही जो मारवाडी आणि मराठीचा तुम्ही वाद मिटवू शकता. पहिले आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप हे जसं इलेक्शन आलं त्यात ती कोंबडी काय येते, इलेक्शन आलं का तुम्ही मराठी भाषा येते, मराठी आलं का तुम्हाला ते बांगलादेशी येते. हे काम देवेंद्र फडणवीसचा ह्या जर नेता असेल तो योगी आदित्यनाथला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा, पूरा का पूरा सफाया हो जाएगा.
म्हणजे तुमचा आत्ता जास्त विश्वास योगी आदित्यनाथांवर आहेत का? आहेत ना. देवेंद्र मोदीजीवर फडणवीसांपेक्षा? आहे. अरे 370